बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढते दर लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले आहे। पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर देशभरातील सोने व्यापारी आणि उद्योगात चिंतेचे वातावरण पसरले आहे। यामुळे देशातील ज्वेलरी उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे। तसेच या निर्णयाचा थेट फटका देशातील कोट्यवधी कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी या परिस्थितीवर भाष्य केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचा असू शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत सोने खरेदी करावं लागत असल्याने परकीय चलन मोठ्या प्रमाणावर बाहेर जात आहे। मात्र या उद्योगावर अवलंबून असलेल्या 3 कोटी कारागिरांचा विचार होणे आवश्यक आहे, असेही कुमार जैन यांनी म्हटले। सोन्याची निव्वळ गुंतवणूक म्हणून होणारी खरेदी थांबवता येईल, परंतु लग्नाचा बस्ता आणि कौटुंबिक कार्यासाठी लागणारी खरेदी सुरू राहिली पाहिजे। यामुळे कारागिरांचे काम बंद होणार नाही आणि त्यांची रोजीरोटी सुरू राहील। तर दुसरीकडे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी या आवाहनाबद्दल भाष्य केले आहे। तसेच या दुर्गामी परिणामाकडे लक्ष वेधले आहे। ज्वेलरी क्षेत्र देशाच्या GDP मध्ये 60% योगदान देते। जर खरेदी पूर्णपणे ठप्प झाली तर त्याचा परिणाम देशाच्या एकूण आर्थिक विकासावर होऊ शकतो। एकट्या ज्वेलरी निर्मिती क्षेत्रात 1 कोटीहून अधिक कारागीर प्रत्यक्षात कार्यरत आहे। यात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील अत्यंत कुशल कारागिरांचा समावेश आहे, ज्यांच्याकडे पर्यायी रोजगारीचा सोय नाही। तसेच भारतीयांसाठी सोने हे केवळ धातू नसून सुरक्षिततेचे साधन आणि संस्कृतीचा भाग आहे। अशा परिस्थितीत खरेदी पूर्णपणे थांबवणे व्यवहार्य ठरेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। GJC अंतर्गत देशभरातील 275 संघटना आणि 65,000हून अधिक सभासद जोडलेले आहेत। या सर्वांना या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी चर्चेची मागणी केली आहे। पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती आणि जागतिक अनिश्चितता यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत। भारत दरवर्षी अंदाजे 700 टन सोन्याची आयात करतो। ही आयात कमी झाल्यास देशाची व्यापार तूट कमी होण्यास मदत होईल। हा मुख्य उद्देश या आवाहनामागे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर।